मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. आजच्या काळात लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा दिखावा, अवाढव्य खर्च आणि मानपानाचं राजकारण हेच समीकरण बनलं आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील वरखेडच्या एका शेतकऱ्याने या सर्व प्रथांना फाटा देत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. साडी चोळी नाही तर थेट ज्ञानाची भेट देण्याचा अनोखा निर्णय देवीदास कणखर यांनी घेतला आहे. वरखेड येथील शेतकरी देवीदास कणखर यांची कन्या डॉक्टर प्रीती आणि डॉक्टर हर्षद यांचा विवाह उद्या संपन्न होत आहे. विशेष म्हणजे या लग्नात आहेर म्हणून साडी चोळी किंवा कपडे न देता तब्बल 3 लाख रुपयांची पुस्तके वऱ्हाडी मंडळींना वाटली जाणार आहेत. यात संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान, ग्रामगीता आणि शरद जोशींच्या जीवनावरील अंगारवाटा अशा समृद्ध ग्रंथांचा समावेश आहे. इतकंच नाही तर हे उच्चशिक्षित जोडपे चकाकणाऱ्या कारमधून नाही तर पारंपरिक बैलगाडीतून विवाहस्थळी आगमन करणार आहे. भजनी मंडळाचा गजर आणि सामाजिक भान जपत होणारा हा सोहळा सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने ज्या पारंपरिक पद्धतीने साड्या, रुमाल, टोपी, चोळी किंवा पीस हे ज्या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या जातात त्या समाजाच्या काही उपयोगी नसतात. या वस्तू टाळून होणारा अनावश्यक खर्च टाळून ज्ञानरूपी राष्ट्रसंतांचे विचार व महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोचावे हा उद्देश ठेवून येणाऱ्या महिला मंडळींना व मान्यवरांना पुस्तकरूपी ज्ञानाचा ठेवा देण्याचा आमचा उद्देश ठेवून शरद जोशींची अंगारवाटा, जीवनावर ज्या आधारित आहे त्या अंगारवाटा, बाबासाहेबांनी लिहिलेली देशाची घटना संविधान, तसेच तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, तुकाराम महाराजांची गाथा अशा विविध रूपी पुस्तकं देण्याचा आम्ही संकल्प करून ज्ञानाचा ठेवा लोकांपर्यंत पोचावा व त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा आम्ही कार्यक्रम राबवितो. कपड्यांपेक्षा विचारांचे भांडार घरात असावे असा संदेश देणाऱ्या या कणखर परिवाराचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, चिखली. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.